आज मी दिवाळी विशेष रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी इथे या मोठ्या भांड्यात 1 वाटी मैदा, अर्धी वाटी कणिक, अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा, ओवा टाकायचा 1 चम्मच चोळून आणि जिरं सुद्धा टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाका। यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं 1 चम्मच आणि छान असं मिक्स करायचं आहे हाताने आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला। पाणी मी इथे नॉर्मलच घेतलं आहे, कोमट पाणी वगैरे घ्यायची गरज नाही। आता हे पीठ छान 10 ते 15 मिनिटं मुरवून घ्यायचं, पुन्हा एकदा 2 मिनिटं मळायचं आणि समान आकाराचे गोळे तयार करायचे। आता आपण याला म्हणजे पोळीला लावण्यासाठी एक पेस्ट तयार करणार आहोत। तर या छोट्या वाटीमध्ये 2 चम्मच मैदा, 2 चम्मच तूप टाकायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे एकजीव पेस्ट तयार करायची। आता या जे आपण गोळे तयार केले त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या पतल्या, जेवढ्या पतल्या लाटता येईल तेवढ्या पतल्या लाटा। सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या। आता एक पोळी घ्यायची, त्यावरती ही तयार केलेली पेस्ट लावायची, त्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, परत पोळी ठेवायची, परत ही पेस्ट लावायची। असंच आपल्याला ह्या पोळ्याला लावून घ्यायचं। सर्वात शेवटच्या पोळीला वरून लावायची गरज नाही। आता हे सर्व लावून झाल्याच्या नंतर कोरडं पीठ टाकून पुन्हा एकदा ही पोळी थोडीशी लाटून घ्यायची आणि थोडीशी म्हणजे खूप पातळसुद्धा लाटायची नाही, खूप जाड ठेवायची नाही, अशी ही पोळी लाटायची। आणि इथे मी एक झाकण घेतलं आहे, तुम्ही कुठल्याही बॉटलचं एक झाकण घ्यायचं छोट्या आकाराचं आणि त्याने असे आपल्याला हे काजू कट करून घ्यायचेत। तर या पोळीच्या मध्यभागी कट करून घ्या, म्हणजे कापायला सोपं जाईल हे। आणि सर्वच अशा पद्धतीने काजू तयार करून घ्यायचेत। बघा पटापट आपण हे काजू तयार करून घेतले। इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आता हे सर्व जे काजू बनवलेले आहेत ते तेलामध्ये टाकून खरपूस खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि खायचे। कसे झाले मला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह। तर इथे मी काजू नमकीन पारे बनवलेले आहेत।